दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय म्हणते दादा? दत्तात्रय विठ्ठल काळे, कोळवाडी, निफाड. आवाज थोडा मोठा. आणि मोबाईल नंबर आहे 9810 97 656. अच्छा. तर तुम्ही ही बीटरूट जे लावलं हे कुठल्या कंपनीचं लावलेलं आहे दादा? रेड किंग होता तो टोकियोचा. टोकिटा कंपनीचं कोणतं? रेड किंग. रेड किंग. अच्छा. तर हे तुमचं गाव कुठल्या तालुक्यात येतं? निफाड तालुक्यात येतं आमच्या गाव. निफाड तालुक्यात. बरं, आता हे तुम्ही किती दिवसापूर्वी लावलं होतं? हे 13 जानेवारी लावलं होतं, म्हणजे कालपर्यंत पण 60 दिवस झाले. अच्छा, 13 जानेवारीला लावलं होतं. हे टोकिटा कंपनीचं रेड किंग म्हणून बीटरूट आहे. हे दादांनी 13 जानेवारीला लावलं होतं. तर आज बरोबर 2 महिन्यामध्ये म्हणजे 60 दिवसामध्ये बीटरूट तयार झालेला आहे. या बीटरूटचा तुम्ही कलर बघू शकता, किती डार्क रेड आहे, पूर्ण गर्द लाल रंगाचं बीटरूट आहे हे. त्याची साईज एकदम एकसारखी आहे. बघा, पूर्ण साईज एकसारखी आहे. साईज एकसारखी असल्यामुळे मार्केटला विक्रीला अतिशय उत्तम प्रकारे हे विकलं जातं. म्हणजे बाजारभाव चांगले असले तर रेट चांगलाच मिळतो. पण त्या आधारावर आपण बघू शकता किती पूर्ण डार्कर रेड आहे. आणि याच्या बरोबर 2 महिन्यामध्ये हे बीटरूट सुरू झालेलं आहे. या दादांनी अतिशय चांगल्या प्रकारे बीटरूटची लागवड केली. तर दादा, तुम्हाला हे कसं वाटतं हे बीटरूट लावल्यानंतर? इथं एकदम व्यवस्थित वाटलं. हां आणि लावल्यानंतर याच्यात अशी मरझडतं वगैरे झाली नाही. हां. परंतु रासायनिक औषधंसुद्धा थोडी मारलेली आहेत. फक्त कीटकनाशक मारलेलं आहेत, बाकी दुसरं काहीच नाही, पोषक वगैरे बरं. काहीच नाही. अच्छा, याच्यावर मार्केटला विक्रीला तुम्हाला कसं वाटतं हे? विक्रीला आता ते म्हणजे बाजारात गेल्यावरती असं खुलून दिसतात. अच्छा, म्हणजे त्याच्यामुळे घेणारे लोक आकर्षित होतात त्याच्याकडं. बरोबर आहे. कशामुळे? दिसतं आणि असं व्यवस्थित दिसतं, एक साईज दिसतं आणि एकसारखं दिसतं. पानं पण वरती हिरवेगार दिसतात. त्यामुळं लोकांचे ते असं नजरेत उडून पडत आहे. बरोबर. म्हणून शेतकरी आणि व्यापारी याला किंवा मग खाणारा वर्ग याला चांगल्या प्रकारे पसंती देतो. आणि ह्या बीटरूटचं आणि खायला सर एकदम चवदार लागतात. आम्ही घरी नेहमी हलवा आणि जेवणाबरोबर तोंडी लावतो, एकदम व्यवस्थित लागतं. ठीक आहे, धन्यवाद दादा. तुम्ही अतिशय उत्तम माहिती दिल्याबद्दल. आभारी आहोत.